नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आजच्या दोन मोठ्या दौऱ्यांची। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। पंतप्रधान मोदी आज पोहरादेवीमध्ये नंगारा भवनाचं उद्घाटन करणार आहेत, तर मुंबईमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण मोदींच्या हस्ते होणार आहे। तर तिकडे कोल्हापूरमध्ये आज राहुल गांधी असणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं राहुल गांधींच्या हस्ते अनावरण होणार आहे। राहुल गांधींचा काल कोल्हापूर दौरा होता, मात्र विमानामध्ये बिघाड झाल्यानं हा दौरा रद्द झालेला होता। ही दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। वाशिममध्ये नंगारा वास्तुसंग्रहालयाचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे। ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकाणी आज सकाळपासूनच नागरिकांची उपस्थिती पाहायला मिळते, लोकांची उपस्थिती पाहायला मिळते। तर दुसरीकडे शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण कोल्हापूरमध्ये करण्यासाठी राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा आहे। पोहरादेवीमध्ये नंगारा भवनाचं आज उद्घाटन जे आहे ते मोदींच्या हस्ते होणार आहे। थेट जाणार आहोत वाशिममध्ये। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। गजानन, एक वेगळाच उत्साह वाशिममध्ये पाहायला मिळतोय। नक्कीच वेगळाच उत्साह पाहायला मिळतो। आपण हे सभास्थळ दाखवूया। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज 11 वाजता सभा आहे, परंतु काल रात्रीपासून काही लोक जे आहे त्या ठिकाणी पोहरादेवीमध्ये मुक्कामानं आले होते। हे दृश्य आपण दाखवतोय या ठिकाणी। आणि पोहरादेवी ही बंजारा समाजाची काशी म्हणून प्रसिद्ध आहे, त्यामुळे देशभरातला बंजारा समाज म्हणजे मध्य प्रदेशचे लोक या ठिकाणी आले, तेलंगणामधले बंजारा समाजाचे लोक आले, कर्नाटकमधले आले, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधलं जे आहे ते या ठिकाणी लोक जे आहे ते यायला सुरुवात झालेली आहे, काही आलेले आहेत। भव्य असा हा सभा मंडप आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा जी आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण की बऱ्याच मतदार यवतमाळ असो, वाशिम असो, नागपूरचा काही भाग, वर्ध्याचा काही भाग, इकडे नांदेड, या सगळ्या भागांमध्ये बंजारा समाजाचे मतं जे आहे विधानसभा मतदारसंघात ते निर्णायक आहे। आणि त्यामुळे ही सभा अत्यंत महत्त्वाची आहे। नगारा भवन जे आहे त्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल। त्यानंतर ते अंबिका देवीच्या मंदिरामध्ये दर्शन घेणार आहे आणि संत सेवालाल महाराजांच्या समाधीचं दर्शन घेणार आहे। त्यानंतर सभेला संबोधित करणार आहे। कृषी सन्मान निधीचा जो हप्ता आहे त्याचं वितरण सुद्धा या ठिकाणून केला जाणार आहे। परंतु ही सभा जी आहे ती सरकारी कार्यक्रम असला तरी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा अत्यंत महत्त्वाची आहे की बंजारा समाजाचे मतं जे आहेत ते एकट्या कोणाच्या नक्कीच या वाशिमच्या दौऱ्याकडे तर लक्ष असणारच आहे। धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आज ठाण्यामध्ये सुद्धा मोदी संध्याकाळी येणार आहेत। गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। गणेश, संध्याकाळी मोदी ठाण्यामध्ये आहेत, कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे? नक्कीच आपण या भागात आहोत, घोडबंदर, आणि या ठिकाणी वालावकर मैदान या ठिकाणी नरेंद्र मोदी येणार आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ठाण्यातील विविध विकास काम असेल, भूमिपूजन असेल, या संदर्भात ते उद्घाटन संदर्भात येणार आहे। पाहायला गेलं तर मोठी जय्यत तयारी ठाण्यामध्ये करण्यात आलेली आहे। मोदीमय पूर्ण ठाणे शहर करण्यात आलेले आहे। 3 सभा मंडप असणार आहे आणि 3 सभा मंडपाच्या ठिकाणी या 40 ते 50 हजार महिला देखील असणार आहे। महिलांसाठी महिला सशक्तीकरण हा कार्यक्रम देखील या ठिकाणी होणार आहे। त्यासाठी पाहायला गेलं तर ठाण्यामध्ये पूर्णतः राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, या शिवसेनेचे सर्व बॅनर्स आणि झेंडे या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। सध्या या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात असणार आहे। वाहतुकीमध्ये देखील बदल करण्यात आलेला आहे। पाहू शकतो आपण, हेच ते 3 सभा मंडप आहेत। त्या सभा मंडपाच्या ठिकाणी मोदी जे आहे ते या ठिकाणी सभा घेणार आहेत। त्यामुळे नक्कीच मोदी हे ज्या पद्धतीने येणार ती पूर्ण सुरक्षेचा योजना जी आहे ते पोलिसांनी केलेली आहे। या ठिकाणी महिला सशक्तीकरणाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनाने असेल, या वाहतुकीच्या पद्धतीने पाहायला गेलं तर मोठं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। गेल्या काही दिवसापासून मोदींच्या सभेच्या ठिकाणी पूर्ण तयारी जय्यत करण्याचं काम या ठिकाणी महापालिका असेल, जिल्हाधिकारी असेल यांच्याकडे। नक्कीच धन्यवाद गणेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर इकडे जर आपण पाहायला गेलं तर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राहुल गांधींच्या हस्ते अनावरण होणार आहे आणि त्या अनुषंगानं जय्यत तयारी कोल्हापूरमध्ये करण्यात आलेली आहे। काल राहुल गांधी हे कोल्हापूर दौऱ्यावर येणार होते, मात्र विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला, त्याच्यामुळे त्यांचा कालचा दौरा रद्द झाला। त्याच्यामुळे आज राहुल गांधी हे कोल्हापूर दौऱ्यावर असतील। शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण जे आहे ते राहुल गांधींच्या हस्ते होणार आहे। अक्षय मनकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अक्षय, कोल्हापूरमध्ये कशा पद्धतीनं कार्यक्रमाची तयारी करण्यात आली आहे?
ऋषाली, सध्या आपण कसबा बावडा कोल्हापूर या ठिकाणी आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन आज संसदेचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या हस्ते केलं जाणार आहे। खरं तर काल राहुल गांधी यांचा कोल्हापूर दौरा काही तांत्रिक अडचणींमुळे रद्द झालेला होता, परंतु आज पुन्हा एकदा राहुल गांधी जे आहेत ते सकाळी 8:30 पावणे 9 वाजता कोल्हापूर विमानतळावर दाखल होतील आणि त्यानंतर सकाळी 10 वाजता कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उद्घाटनाकरता या कार्यक्रमस्थळी येतील। आपण या कार्यक्रमस्थळी पाहू शकतो की संपूर्ण कार्यक्रमस्थळाची पूर्वतयारी जी आहे ती सध्या आता सुरू असल्याचं पाहायला मिळतं। दुसरीकडे पोलिसांचा बंदोबस्त या कार्यक्रमानिमित्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे। संसदेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आज पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत, खास करून कोल्हापूरमध्ये त्यांचा दौरा होतोय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन झाल्यानंतर राजश्री शाहू महाराजांच्या समाधीस्थळी अभिवादनाकरता राहुल गांधी हे जाणार आहेत आणि त्यानंतर ते सयाजी हॉटेलमधल्या छत्रपती शाहू महाराजांच्या पॅव्हेलियन सभागृहात मध्ये संविधान सन्मान संमेलनासाठी उपस्थिती लावणार आहेत। संविधान सन्मान संमेलनामध्ये राज्यभरातील सर्वच सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी जे आहेत ते दाखल होणार आहेत। खरं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हेच सर्वच सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी जे आहेत ते मौयाच्या बाजूने होते, त्यामुळे पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या सर्व सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक जी आहे ती आज कोल्हापुरामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। या संपूर्ण सभेमध्ये देशातले 2 मोठे नेते आणि ते आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पुढच्या बातमीकडे वळणार आहोत। वोट जिहाद शब्द वापरल्याप्रकरणी फडणवीसांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। राज्य निवडणूक आयोगाकडे ही तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सचिव संदेश सिंगलकरांनी ही तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे। धुळे लोकसभेचं उदाहरण देत असताना फडणवीसांनी वोट जिहाद हा शब्द उच्चारला होता। या निवडणुकीमध्ये आपण बघितलं कशा प्रकारे वोट जिहाद आपल्याला पाहायला मिळाला। वोट जिहाद काय अर्थ आहे? वोट जिहादचा अर्थ आहे, एकच साधं उदाहरण सांगतो, धुळ्यासारखी जागा ज्या जागेवर 6 विधानसभेपैकी 5 विधानसभेमध्ये 1,90,000 मतांनी पुढे असलेला उमेदवार केवळ मालेगाव मध्य या एकाच विधानसभेत 1,94,000 मतांनी मागे जातो आणि 4,000 मतांनी निवडणूक हारतो। या राज्यामध्ये चिथावणीखोर भाषण करणे, भाष्य करणे, एखाद्या विशिष्ट समाजाविरोधात बोलणे हे कायद्यानुसार गुन्हा आहे। म्हणून निवडणूक आयोगाला आपण नोटीस पाठवलेली आहे की यांच्यावर कारवाई करण्यात यावी। आचारसंहिता लागू झाल्यानंतर जर कोणी अशा प्रकारचे वक्तव्य करत असेल तर त्यावर तात्काळ कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी माझी मागणी आहे। अजित पवार शब्दाचे पक्के असतील तर ते विधानसभा लढणार नाहीत। अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवारांची ही प्रतिक्रिया आहे। अजित पवार सतत सांगतात मी शब्दाचा पक्का, अशी आठवण श्रीनिवास पवार यांनी करून दिलेली आहे। बारामतीमध्ये मी जो उमेदवार देईन त्या उमेदवाराचं काम करावं असं वक्तव्य काल अजित पवारांनी केलं होतं। आपल्या भागात उगीच इकडून तिकडं आपल्या वाड्या वस्त्या आपलं घर जरी शाबूत ठेवलं तरी देखील बरंचसं त्या ठिकाणी काम होऊ शकतं। अजूनही काही जण, आणि एक मी सांगतो, मागच्या वेळेस जेवढं आमचे परिवारातली लोक भेटायला येत होती एवढं ह्यावेळेस जास्त कोणी येणार नाही। यावेळेस जास्त कोणी येणार नाही। उलट म्हणजे मी जो उमेदवार देणार आहे त्या उमेदवाराच्याच कामाच्या करता सुरेश त्याच पद्धतीनं त्यांचंच काम आमच्यातले बरेच जण त्या बाबतीमध्ये करणार आहेत। ते तुम्हालाच सगळ्यांना पाहायला मिळेल। म्हणजे कसं आहे, दादा नेहमी सांगतात की मी शब्दाचा पक्का आहे, मी दिलेला शब्द पाळतो आणि मी जे बोलतो तसंच करतो, किंवा ते बोलले होते बरोबर आहे, एखाद्या वेळेस ते तसं करतील, पण त्यांचा स्वभाव बघता जर ते खरंच शब्द पाळणारे असतील तर ते उभा राहणार पण नाही, सांगता येत नाही। राधाकृष्ण विखेंच्या मुलाविरोधात उभा राहिल्यानं मुलीला त्रास दिला जातोय। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकरांचा हा आरोप आहे। प्रस्थापितांना आव्हान दिल्यानं माझ्या मुलीला त्रास दिला असं खेडकरांचं म्हणणं आहे। माझ्या मुलीला जो काही त्रास झाला, बदनामी झाली आणि तिच्यावर जी काही कारवाई झालेली आहे तर ती फक्त माझ्यामुळेच झालेली आहे। कारण मी अहमदनगर दक्षिणची लोकसभा निवडणूक त्या ठिकाणी लढवली होती आणि माझ्या विरोधामध्ये जे काही मुख्य उमेदवार होते तर त्याच्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे हे होते।
या प्रस्थापितांना असं वाटतं की कोणीही आमच्या समोर त्या ठिकाणी निवडणुकीसाठी उभा राहू नये आणि त्यामुळंच एक राग धरून की माझ्या मुलीला त्या ठिकाणी विविध माध्यमातून त्रास दिला, असं माझं या ठिकाणी ठाम मत झालेलं आहे. अजित पवार गटाच्या भायखळा तालुकाध्यक्षावर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आलाय. हल्ल्यामध्ये तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांचा मृत्यू झालाय. भायखळा परिसरातील म्हाडा कॉलनीच्या मागे धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला आणि याच्यामध्ये सचिन कुर्मी यांचा मृत्यू झालाय. भायखळा परिसरामधील म्हाडा कॉलनीच्या मागे हा हल्ला झालेला आहे. धारदार शस्त्रानं कुर्मी यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे.